Welcome students. Today we are going to learn a new lesson which is given on page number 92. The name of the lesson is A Lesson in Life from a Beggar. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा. म्हणजे एक भिकारी आहे आणि त्या भिकाऱ्याकडून मीना नावाच्या मुलीला बरंचसं काही शिकायला मिळालं. म्हणजे मीनाचं जीवनच बदलून टाकलं. अशा प्रकारचं एक वर्णन किंवा माहिती किंवा एक धडा आपल्याला त्यातून किंवा बोध होतो. अशा प्रकारची माहिती या लेसनचे ऑथर डॉक्टर सुधा मूर्ती. डॉक्टर सुधा मूर्ती is the writer of this lesson, who is well known writer of short stories. She has written many books on her memories from her childhood, on hospitality and other such issues faced by common people in their lives. This lesson has been taken from her book Wise and Otherwise. ही कथा प्रख्यात लघुलेखिका डॉक्टर सुधा मूर्ती यांनी लिहिली असून त्यांच्या लहानपणीच्या किंवा बालपणीच्या आठवणी आणि समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणारे निर्माण होणारे विविध प्रश्न याबाबत त्यांनी तशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकीच एक गाजलेलं पुस्तक, त्याचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज. या पुस्तकामधून आपला लेसन अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर निवडलेला आहे. या लेसनमध्ये काय सांगितलेलं आहे तर ही कथा आपल्याला आयुष्याचे खरे मोल, आयुष्याची खरी किंमत, देह दिला भजना गोमटा, आयुष्याची खरी किंमत, आयुष्याचं खरं मोल आणि आयुष्यामधील सकारात्मक गोष्टीबाबतची कृतज्ञता उलगडून सांगते. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. तर सकारात्मक गोष्टीबाबतची कृतज्ञता या पाठामधून आपल्याला खरोखरच मिळते. एक ॲडिशनल नॉलेज म्हणून वैयक्तिक जीवन तुम्ही सुधा मूर्तींचा अभ्यासा यूट्यूबवरती त्यांचे स्वतःचे काही भाषणं आहेत, स्वतःचे काही मुलाखती आहेत. ABP माझावरती माझा कट्टा यामध्ये सुधा मूर्तींची 58 मिनिटाची एक मुलाखत आहे. ती खरोखर ऐका. अत्यंत महान माणसं, अत्यंत मोठी माणसं आपल्या जीवनामध्ये किती साधी असतात आणि किती उच्च विचारसरणीचा त्यांच्या पर्सनॅलिटीवरून, व्यक्तिमत्वावरून आपल्याला नक्कीच अंदाज येईल. म्हणून हाही अभ्यास करता करता एक 40-50 मिनिटाची त्यांची मुलाखत किंवा भाषण ऐका. मराठी चांगली बोलतात, इंग्लिशही तितकी चांगली बोलतात, हिंदीही बोलतात, कन्नडही बोलतात आणि उर्दूसुद्धा त्यांना कळते. असं 5 ते 6 भाषांचा अभ्यास असणारी ही
या धड्याची लेखिका आहे, म्हणून एक संदर्भ म्हणून तुम्ही त्यांची मुलाखत खरोखर ऐका. डॉक्टर सुधा मूर्ती. कम टू द पॉईंट. आजचा आपला विषय आहे पुढचा, वॉर्मिंग अप, म्हणजे हा लेसन कळण्यापूर्वीची बॅकग्राऊंड माहिती किंवा बॅकग्राऊंड नॉलेज. त्यामध्ये चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी, मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर, छोटे छोटे गट तयार करा आणि त्या गटांमध्ये सहभागी व्हा. अ पीस ऑफ ॲडव्हाइस दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन यू. अ पीस ऑफ ॲडव्हाइस दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन यू. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर गटागटामध्ये चर्चा करायची. परंतु गटामध्ये चर्चा करताना आपल्याला गट आता 10वीच्या मुलांचा उपलब्ध नाही. तर तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्याच जागेवरती तुमच्या समोर एक प्रश्न आला, अ पीस ऑफ ॲडव्हाइस दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन मी. माझ्यामध्ये ज्या काही वाईट सवयी होत्या त्या वाईट सवयी मला मिळालेल्या उपदेशामुळे त्या कायमस्वरूपी थांबल्या. असं ज्या जागेवर तुम्ही आहात त्याच जागेवरती विचार करून त्याचं उत्तर द्या किंवा सांगा. तुमच्या जीवनामध्ये एखादी वाईट सवय होती आणि ती आपल्या आईवडिलांच्या किंवा आजी आजोबाच्या किंवा मामा मामीच्या किंवा चुलत्या काकूच्या उपदेशामुळे किंवा आपल्या गुरुजनांच्या उपदेशामुळे ती कायमची बंद झाली. अशी एखादी कहाणी आपण त्याला म्हणूया, तर ती तुमच्या शब्दामध्ये शब्दबद्ध करा. मग आता नंबर 1, अ पीस ऑफ ॲडव्हाइस दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन मी. 2 टिंब डॅश मारा. आता खाली त्याचं उत्तर लिहा. स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू देअर ओन आन्सर. एव्हरीबडीज आन्सर डिफर फ्रॉम वन अनदर. प्रत्येकाचं उत्तर हे भिन्न भिन्न असणार आहे. तरीसुद्धा वन मे से, एखादा असा म्हणेल, काय म्हणेल, बॅड हॅबिट्स interrupts your life and prevent you from accomplishing your goal. वाईट सवयी तुमचा आत्मघात करू शकतात आणि आयुष्यामध्ये तुम्ही कोणतंही ध्येय पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून द ॲडव्हाइस गिव्हन बाय माय अंकल स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन मी. म्हणून माझ्या काकांच्या उपदेशामुळं माझ्या जीवनातली एक वाईट सवय कायमची बंद झाली. नाहीतरी जीवन प्रत्येक दिवशी नव्याने एक आपली चूक कमी करत राहणं आणि शुद्ध स्वरूपाचा आत्मा बनणं हीच खरी आपली कामगिरी आहे किंवा काम आहे. वन मे से, एखादा असा म्हणेल, आय यूज्ड टू बी अ व्हेरी फॉरगेटफुल पर्सन. मीन्स आय वॉज अ व्हेरी फॉरगेटफुल पर्सन. मी अत्यंत एक विसरळू व्यक्ती होतो. इट वॉजंट बिकॉज आय वॉज व्हेरी केअरलेस. मी विसरलो होतो, एकमेव कारण मी निष्काळजी होतो. आय यूज्ड टू फॉरगेट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट आय हॅड टू डू. मला ज्या गोष्टी करावायच्या होत्या त्या मी नेहमी विसरायचो. अँड धिस बॅड हॅबिट अँड
this bad habit of mine created a lot of problems for me. I would miss out on attending to crucial tasks and important dates. One day, my mother suggested that I write down things that I had to do. She asked me to start making notes of the task. माझ्या आईने मला एक सांगितलं, तुला जे काम करायचं आहे त्या कामाच्या तू नोट्स काढून ठेवीत जा. शी आस्क्ड मी टू स्टार्ट मेकिंग नोट्स ऑफ द टास्क आय हॅड टू परफॉर्म, द डेट्स आय हॅड टू रिमेंबर, द आयटम्स that I needed to buy, etc. I took her advice and started making notes of everything which is related to my life, to my day-to-day life. After a couple of months, काही महिन्यानंतर, I no longer was facing the same problem, the same difficulty. Now I simply make a note of things to do and refer to it. It means my bad habit completely gone in my life. आणि हीच वाईट सवय माझ्या जीवनातली पूर्णपणे संपली. म्हणजे एखादा असंही सांगेल. नंबर 2, अ कोट और अ प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. लेसनचं नाव लक्षात घ्या. अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. मला एका भिकाऱ्याकडून मिळालेला धडा का ज्याने माझं जीवनच बदलून टाकलं, हे समजण्याकरता आपण पाहत आहोत. त्यातला नंबर 2, अ कोट ऑर प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. तुम्ही नेहमी एखादी गोष्ट बोलता आणि ती गोष्ट नेहमी सकारात्मक असते, असं एखादं कोटेशन. कारण काही लोकांना एकच वाक्य डबल नेहमी बोलण्याची सवय असते. तर असे लोक डोळ्यासमोर ठेवा, त्यांचे वाक्य डोळ्यासमोर ठेवा. तसं तुम्ही स्वतःला समोर ठेवा आणि तुम्ही कोणतं वाक्य वापरता. तर एखादा सकारात्मक विचार करणारा माणूस नेहमी वाक्य वापरतो, लेट अस मूव्ह अहेड. आपण पुढं जाऊया. कोणाकुणं काही चुकलं असलं तरीसुद्धा तो म्हणतो लेट अस मूव्ह अहेड, आपण पुढं जाऊया. अशा प्रकारचे अनेक कोटेशन्स आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. मार्क समजला. नंबर 3, an exercise that taught you a lifelong lesson. an experience, एखादा अनुभव की ज्या अनुभवाने तुम्हाला लाईफ लाँग लेसन दिलेला आहे. लाईफ लाँग, जीवनभरचा. जीवनामध्ये अशी एखादी घटना घडली का त्या घटनेमुळं तुमचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं, असा एखादा अनुभव आहे का? तर नक्कीच असणारच आहे. का तो आत्तापर्यंत नव्हता, परंतु आत्तापासून तो यायला लागला. जसं तुमचे वर्ग वाढल्यामुळं तुम्हाला आता एक सकारात्मक दडपण आलं का आता आपण अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी लवकर उठलं पाहिजे. पहिले तुम्ही 7च्या नंतर उठत होता, आता तुम्ही पहाटे 5ला उठू लागले. केवळ तुम्हाला अनुभव आला का
का जर आपण आता अभ्यास केला नाही तर आपल्याला चांगले मार्क मिळणार नाहीत, आणि मार्क चांगले मिळाले नाहीत का आपल्याला चांगल्या कोर्सला नंबर लागणार नाही. म्हणून एखादा सांगू शकेल, गेटिंग अप अर्ली मॉर्निंग इज क्वाईट अ डिफिकल्ट जॉब फॉर मी. गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग इज क्वाईट अ डिफिकल्ट जॉब फॉर मी. सकाळी लवकर उठणं हे माझ्याकरता अत्यंत बोरिंग हा विषय होता, अत्यंत कंटाळवाणा विषय होता. वन्स वी वेर कॉल्ड ॲट 6 o'clock in the morning to go for picnic. My mother was trying to wake up me from 5 o'clock, but I got up at 5:30 and reached school by 6:30. By then, our picnic bus had already left the school. I realized that I had missed the fun. It gave me a lifelong lesson to be punctual about time. जीवनामध्ये असं घडलं की सहल जायची होती आणि त्या सहलीला सरांनी टायमिंग दिलता पहाटे 5चा. मी उठलो 5:30ला, शाळेच्या ग्राउंडवरती गेलो 6:30ला. तोपर्यंत बस निघून गेल्या होत्या आणि ग्राउंडवरती एस टीच्या चाकांचे ओळखणे शिल्लक होते, त्यांच्या ठसे तिथं होते. मी भयंकर दुःखी झालो आणि तेव्हापासून अशा या अनुभवातून ठरवलं का आता केव्हाही आपल्या जीवनामध्ये उशीर करावयाचा नाही. इथपर्यंत समजलं? अ स्टोरी एखादी गोष्ट, अ न्यूज एखादी बातमी, ॲन एपिसोड एखादा घटना, अ मूव्ही, अ प्ले दॅट हॅज इम्प्रेस्ड अँड चेंज्ड यू. अशी एखादी घटना किंवा एखादी गोष्ट किंवा बातमी किंवा एखादी मालिकेमधला प्रसंग, चित्रपटामधला प्रसंग, नाटकामधला प्रसंग का जो तुम्हाला अत्यंत प्रभावित करतो किंवा त्याने अत्यंत प्रभावित केलेलं आहे. मग असं एखादा प्रसंग असेल का? तो असेल तर एखादा प्रसंग सांगा का ज्या प्रसंगामुळं, बातमीमुळं तुमच्या जीवनावरती त्याचा खोलवर परिणाम झाला. तर याचं उत्तर ज्याने त्याने शोधून काढा. 17 मिनिटांचा हा आपला एक चिटचॅटचा 4 बीट ऑफ ॲडव्हाइसवरती आपला चर्चा किंवा विषय झाला. यानंतर मेनी स्लँग एक्सप्रेशन्स आणि डिस्कस युअर ग्रुप हा भाग आपण उद्या पाहूया. तोपर्यंत थांबूया. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.